सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आतापर्यंत ज्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या 7व्या हप्त्याची, तर त्या 7व्या हप्त्याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे। अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या, त्यांनी स्वतः सांगितलं, महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 7वा हप्ता बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार आहे। आणि ह्याच बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओतून देणार आहे की काय म्हणाल्या अदिती तटकरे मॅडम आणि कधी मिळणार आहे बहिणींचा 7वा हप्ता। आता बहिणींना वाट पाहायची गरज नाही, बहिणींच्या प्रतीक्षा संपलेल्या आहेत। तर त्यांनी तारीख देखील सांगितली आहे की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर संपूर्ण माहिती मी या व्हिडिओतून सांगणार आहे, म्हणूनच माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांना देखील मिळणार आहे। तर काय म्हणाले अदिती तटकरे मॅडम, कधी मिळणार आहे बहिणींचा 7वा हप्ता यावर अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की डिसेंबरचा हप्ता साधारणतः 25 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या आसपास बहिणींच्या खात्यात जमा झाला होता। बरोबर आहे, कारण डिसेंबरचा हप्ता आपल्याला शेवट महिना संपत आल्याच्या नंतर आपल्या खात्यामध्ये जमा झालेला होता। त्यामुळे ह्यावेळी नवीन वर्षात जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी पर्यंत आम्ही सर्व बहिणींच्या खात्यात जमा करणार आहोत। या संदर्भातील आर्थिक नियोजन अर्थ विभागाकडून बाल विकास विभागाला प्राप्त झालेले आहे। म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे बाल विकास अधिकाऱ्यांकडे आलेले आहेत, आता ते लगेचच आपल्या खात्यात जमा करणार आहे। तर जानेवारीचा जो लाभ आहे तो 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आणि 3 ते 4 दिवसामध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर आहे का नाही आनंदाची बातमी। 26 जानेवारी पर्यंत आपल्या सर्व लाडक्या बहिणी ज्या ज्या ह्या निकषात बसत आहे, ज्या ज्या ह्या बहिणी ह्या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या शेवटी म्हणजेच महिना संपत येण्याआधी या हप्त्याचा वाटप होणार आहे, असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही देणार आहोत, असे स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे। तर जानेवारीचा हप्ता 1500 रुपये येणार आहे, तो 26 जानेवारी पर्यंत पात्र बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तसेच घोषणा पत्रकामध्ये लाडक्या बहिणींना जे वचन दिलं होतं की आम्ही 2100 रुपयांचा हप्ता देणार आहोत, त्याबाबत अर्थसंकल्पनानंतर नियोजन करून आम्ही ते देखील सुरू करणार आहोत। साधारणतः 3690 कोटींची तरतूद अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे। म्हणजे अर्थ विभागाकडून लाडक्या बहिणींचे पैसे निघालेले आहेत, आता ते 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या महिन्याचा लाभ लाडकीला या पैशातूनच वितरित होणार आहे। या निमित्ताने फेब्रुवारीची पण तयारी महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांकडून होत आहे। म्हणजे जानेवारीचा हप्ता तर आपल्याला मिळणारच आहे आणि त्याच पैशातून फेब्रुवारीचा देखील हप्त्याची तरतूद महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांकडून होणार आहे। कारण मार्च मध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे जानेवारीचा लाभ 26 जानेवारी पर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। डीबीटी करून ह्याच महिन्याच्या कालावधीत बहिणींच्या खात्यात कसे पैसे जमा करायचे याची खबरदारी आम्ही घेणार आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर योजनेला कोठेही खंड पडता कामा नये, या पद्धतीने उपाययोजना आम्ही करणार आहोत, असे स्वतः महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। डिसेंबर महिन्यात 2,47,00,000 महिलांना डिसेंबरचा हप्ता दिला होता।
आणि अपात्र म्हणजे ज्या बहिणी निकषात बसत नाही याबद्दल जेव्हा त्यांना विचारले गेले त्यावर त्यांनी सांगितले की काही ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, काहींनी स्वतःहून सुद्धा जो लाभ आहे जसे की उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा 2 वेळा फॉर्म भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेत आहे तरी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून लाभ घेत आहे, अशा बहिणींनी स्वतःहून माघार घेऊन योजनेतून नाव रद्द केलेले आहे। तर अशा प्रकारे महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे आणि ह्या माहितीनुसार असे स्पष्ट होते की आता आपल्याला वाट पाहायची गरज नाहीये, आपली प्रतीक्षा संपलेली आहे। तर 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। 7वा हप्ता आपल्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। तर काळजी करू नका, जर तुम्ही नियमात बसत असाल, निकषात बसत असाल तर 7वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर ही महत्वाची माहिती जी अदिती तटकरे मॅडम कडून आली आहे त्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही आनंदाची बातमी मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघत जावा जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओत मी काय सांगते, कुठली माहिती देते ती माहिती तुम्हाला संपूर्ण समजून जाईल। तुम्ही काय करता, व्हिडिओ आला की व्हिडिओ स्क्रोल करता, एक व्हिडिओ बघायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे आणि व्हिडिओ बघितल्यावर तसेच निघून जाता। एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला तुम्हाला खिशातनं तर पैसे द्यायचे नाहीयेत, मग एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। तर भेटूया पुढच्या वेळेला पुढचा नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय बाय आणि नमस्कार।